फोन मिळाला आणि खरंच म्हणणार ना असं वाटलं होतं की कुठे ना कुठे आत्ता फोन मिळाला ना म्हणजे लगेचच आम्ही हे करू ते करू. पण फोन मिळाला आणि 2 मिनिटासाठी खरंच सांगते की ह्याची फंक्शनिंग काय कसं आहे. मला तर माझा पासवर्ड नव्हता आठवत फोनचा. तिच्या घराच्या परिस्थितीमुळे मे बी तिला तेवढे मोठे स्वप्न बघण्याचे अजून हिंमत नाही आली आहे. तर असं आहे आम्हाला की आमच्या पाठिंब्याने नक्कीच तिला ते स्वप्न बघायची एक हिंमत मिळेल आणि ती खूप काय काय पुढे जाईल. सगळ्यांचं प्रेम घेऊन आता आली आहे आणि हा सगळा प्रवास आता मागे वळून बघताना संस्कृतीला कसं वाटतं? मागे वळून असं वाटतंय की म्हणजे कुठची कुठे आलो आहेत आम्ही आणि मी कुठची कुठे आली आहे आणि गाव गाव आता घर झालं आहे आणि या प्रवासाच्या एक माध्यमातनं कुठे ना कुठे खूप नवीन अनुभव आणि खूप एक नवीन संस्कृती घडलेली आहे. तर पाठी बघताना असंच वाटतं की आता पाठी नाही, आता पुढे अजून काय काय करायचं आहे आपल्याला हे बघावंसं आणि जेवढं काय काय आपण प्रेम आणि जेवढं काय काय आपण शिकून घेतलं आहे त्याच्यावरती आपण इकडे शहरात येऊन ते कसं प्रचार करू शकतो, त्याच्याने कसं नवीन बदल घडू शकतो ह्याच्याबद्दलच विचार असतात. आणि तुम्ही तर मला पाहत राहाल तर नक्कीच तुमचं प्रेम आणि तुमचा पाठिंबा मला देत राहा आणि आपण नक्कीच पुढे बघूया कारण की आपला पाठचा प्रवास तर खूप सुंदर होता पण पिक्चर अभी बाकी आहे. बरं, जेव्हा घरातून बाहेर पडलीस आणि फोन हातात आला, कशी प्रतिक्रिया होती? म्हणजे फोन हातात आल्यावर फोन वापरता तरी येत होता का त्यावेळी? फोन मिळाला आणि खरंच म्हणणार ना असं वाटलं होतं की कुठे ना कुठे आत्ता फोन मिळाला ना म्हणजे लगेचच आम्ही हे करू ते करू. पण फोन मिळाला आणि 2 मिनिटासाठी खरंच सांगते की ह्याची फंक्शनिंग काय कसं आहे. मला तर माझा पासवर्ड नव्हता आठवत फोनचा. तर माझं पहिले हेच झालेलं की अरे बापरे फोन उघडायचा कसा हा, पासवर्ड पसता काही लक्षात नव्हतं. ते सगळं रिसेट वगैरे करून असं झालेलं आहे. तर सोशल मीडिया डिटॉक्सच झाला कुठे ना कुठे, एक फोन डिटॉक्स झाला ज्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना एक खूप रिफ्रेशिंग फिलिंग झालेली. आत्ता पण फोन सगळीकडे विसरून जायची सवय लागलीच आहे पण आता काम आहे, कामासाठी फोन तर लागेलच म्हणून ठेवायला लागतो. बरं, बावधनच्या कोणत्या संस्कृतीने अडॉप्ट केले आणि ते आता पुढे कॅरी फॉरवर्ड करणार? कोणत्या तुम्ही असं विचारा बावधनच्या कोणत्या संस्कृती अडॉप्ट नाही केलेल्या आहेत. म्हणजे सगळं सगळं ॲब्सोल्युटली मी गावाची झालेली आहे आणि कुठे ना कुठे इकडे येऊन थोडं ॲडजस्ट करायला वेगळं वाटतं आहे. पण त्याचं पण आता हळूहळू म्हणजे म्हणतात ना एक फ्युजन संस्कृती रेडी झालेली आहे. म्हणजे गावची शहराची एक फ्युजन संस्कृती म्हणजे आपली ससा ही तयार झालेली आहे आणि ही फ्युजन ससाच आयुष्यभर राहणार आहे. बरं, इतकी सगळ्यांची मैत्री आणि गट्टी जमली आहे. बावधनसाठी काही करायची इच्छा आहे का? संस्कृतीची काही वेगळं बावधनसाठी करणार आहे? काही ठरवलंय? बावधनसाठी पहिल्यापासूनच डोक्यात होतं जेव्हा तिकडच्या परिस्थिती बघितल्या, जेव्हा तिकडचे जे एक म्हणतात ना आमच्या शहरांमध्ये जे अम्युनिटीज नाही आहेत ते बघितलं. त्याच्यानंतर पहिल्यापासूनच डोक्यात होतं की आपल्याला काही ना काही इकडे करायचंच आहे. तर माझ्या घरातली जी एक मुलगी आहे तनिष्का, तिला आम्ही शिक्षणाचं पूर्ण सपोर्ट देणार आहोत. तिची आता 12वीची बोर्ड झाल्यानंतर आम्ही तिचं पूर्ण शिक्षण बघणार आहोत आणि नक्कीच ते आयुष्यात खूप मोठं काय काय करणार आहे कारण की खूप टॅलेंटेड आहे. पण तिच्या घराच्या परिस्थितीमुळे मे बी तिला तेवढे मोठे स्वप्न बघण्याचे अजून हिंमत नाही आली आहे. तर असं आहे आम्हाला की आमच्या पाठिंब्याने नक्कीच तिला ते स्वप्न बघायची एक हिंमत मिळेल आणि ती खूप काय काय पुढे जाईल. बरं, आता संस्कृती कोणत्या रूपात प्रेक्षकांना भेटायला येणार आहे? काही ठरलंय का संस्कृतीचं? कारण संस्कृतीला बघायचं. तुम्हाला जर बघायचं तर नक्कीच देवाच्या कृपाने मी तुमच्याकडे परत येईन आणि तुमचं असंच मनोरंजन करत राहीन. तर वाट पाहत राहा आणि मला सपोर्ट करत राहा, मला प्रेम करत राहा कारण की मला पण लवकरच यायचं तुमच्याशी भेटायला. थँक्यू सो मच. थँक्यू, धन्यवाद, नमस्कार.